श्री स्वामी समर्थ. तर इथं मी बाहेर चालली होती आणि मॅपवरून आम्ही एका लोकेशनवर जायचं होतं. तर आज आमची इतकी तारांबळ उडाली, नकोच वाटत होतं. तर मी एक इंस्टावरची रील, भरपूर इंस्टावर रील येत होत्या, म्हणून द्वारकादास श्यामकुमार इथं जाऊन बघून येऊया म्हटलं. तर आम्हाला पुढं साड्या घ्यायच्या होत्या, म्हणून एकदा व्हिजिट देऊन यायचं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो. तर इथं कलांजली पैठणीचं ट्रेडिंग जास्त चालू होतं. तर काही कमी रेटमध्ये होत्या, तर काही जास्त रेटमध्ये होत्या. आणि तिथून निघालो आम्ही डायरेक्ट स्वामींच्या मठात, कारण तिथून जवळच होतं. तर पुण्यामधलं के मार्केट म्हणून आहे, तिथंच होतं स्वामींचा मठ पण, आणि द्वारकादास श्यामकुमार पण तिथंच थोडं अंतरावर होतं. आणि इथं मी फायनली पोचली होती मठात. आणि एवढी काही गर्दी नव्हती, कारण ऊन पण होतं, त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. तर असं काही दर्शन घेतलं आम्ही. तर हे काय व्हिडिओ मला काढायला देत नव्हते, चल मला अजून जायचं आहे पुढं म्हणून म्हटलं असू दे. तर मग दर्शन वगैरे घेतलं आणि महाप्रसादाचा असा काही लाभ घेतला आम्ही. आणि ऊन पण भरपूर होतं आणि भूक पण भरपूर लागली होती, म्हणून म्हटलं थोडासा प्रसादाचा लाभ घ्यावा. तर इथं बघू शकता, याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला समजलाच असेल. त्याला तर इतकं आवडतं, तर त्याला दर गुरुवारी मी घेऊन जात होते. आता माझं जाणंच होत नाही उन्हामुळं. आणि फायनली इथं सेवेकरी काही महिला होत्या, त्या तांदूळ वगैरे निवडण्याचं काम करत होत्या. आणि इतकं शांतता वाटत होती मठामध्ये. आणि परत आम्ही तिथून निघालो होतो स्वारगेटला. तर मित्रमंडळ चौकात आम्हाला जायचं होतं. आणि ह्याच्यामुळेच आम्ही वैतागलेलो आज, कारण ऊन पण होतं वरून. आणि म्हणजे मिस्टरांच्या साहेबांनी लोकेशन पाठवलं होतं आणि आम्ही मॅपवर टाकून मोबाईलवर तर जात होतो. तर जाता असं झालं की परत आम्ही मित्रमंडळ चौकात जाऊन पोचलो होतो, पण तिथल्या तिथेच होतं, पण आम्हाला सापडत नव्हतं. कारण युटर्न मारूनच आम्हाला मॅपवर जसं दाखवत होतं तसंच जात होतो. आणि परत आम्ही मित्रमंडळ चौकातच येत होतो, कारण इतके जवळजवळ 6 रोड आहेत तिथं. 6 रोडला पण आम्ही चक्रा मारलेल्या होत्या. तर हे जे होतं, हे 2 नंबरच्या मुलाच्या माझ्या तिथंच जन्म झाला होता. तर राजमाता जिजाऊ हॉस्पिटल आहे हे, तर बघू शकता इथं. तर ह्याच चौकात आम्ही जवळजवळ अर्धा तास गेला असणार आम्हाला, कारण लोकेशन आम्हाला जे साहेबांनी पाठवलं होतं ते भेटतच नव्हतं. आणि फायनली आम्हाला ते लोकेशन भेटलं आणि त्यांना विचारलं आम्ही कुठं आहे, तर त्यांनी सांगितलं इथं आहे आणि येऊन घेऊन जाऊ म्हणून. मग आम्ही घेतलं ते मटेरियल आणि आम्ही परत निघालो आम्ही घरी येण्यासाठी. तर इथं बघू शकता, हेच ते मटेरियल होतं. एवढ्यासाठी आमची इतका अर्धा तास गेला आणि फायनली घरी दमून आले. तर आजच्यासाठी एवढाच होता. तर बाय बाय फ्रेंड्स.